करायचे तर लव्ह मॅरेज करा पोरींनो, कारण अरेंज मॅरेज करणाऱ्या पोरींच्या बापांना मी जमीन जायदाद विकताना पाहिले. मुली कसं काय अरेंज मॅरेज करू शकतात, आई वडिलांच्या मनपसंतीने कसं काय लग्न करू शकतात? हे बघा मुलींना, मी तर सांगते लव्ह मॅरेज बेस्ट आहे. कारण आई वडील काय बघतात, घर बघतात, जायदाद बघतात, प्रॉपर्टी बघतात, ना की मुलगा बघतात. तसं आपण त्या मुलाची लॉयल्टी बघतो लव्ह मॅरेज मध्ये. म्हणून कधी पण लव्ह मॅरेज करा. मला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण चालणारा नवरा नकोय. जर माझ्या मनपसंतीचा नवरा असेल ना, तर मी चटणी भाकर खाऊन सुद्धा खुश राहू शकते. करणार तर मी लव्ह मॅरेजच करणार. भलेही त्यांनी मला पायातल्या चपलीची धूळ समजू दे, त्यांनी मला 4 चौकात मारू दे, त्याला राहायला घर नसू दे, तरी मी लव्ह मॅरेजच करणार. मैत्रिणींनो, थांबा थांबा, माझं ऐकून जावा. जिंदगीमध्ये कधीच लव्ह मॅरेज करू नका. मी पण लग्नाच्या आधी लय उड्या मारायचे, लव्ह मॅरेज करीन, आवडीचा नवरा करीन, पण असं काही नाही. मी जी चुकी केली ती तुम्ही कधी करू नका. जेवढ्या पण कुवाऱ्या पोरी आहेत त्यांनी कान देऊ नाही का? तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही लव्ह मॅरेज केल्यावर तुमचा नवरा इकडे तिकडे हिंडवून तुम्हाला सगळी तुमची हौस पूर्ण करेल? तर असं काही नाही होत. माझ्या लग्नाला 6 महिने झालेत. मी बाहेर जाऊन कसलं ऊन आहे का काय ते सुद्धा पाहिलं नाही. घरात आणून नुसतं मला सडवलंय, मला ह्यांची कामवाली बनवून ठेवलंय आणि स्वतः बाहेर खाऊ इकडे तिकडे हिंडतोय. पोरींनो, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही तुमच्या आवडत्या पोरासोबत लग्न करून चटणी भाकर खाऊन झोपडीत खुश राहू शकता? असं काही नसतं.